एक ने काढून आम्ही काय करणार त्याला म्हणलं तर आमचं कोण ऐकणार हो बोर्ड लावणार ते लावून जाते नाही बरोबर आहे चौकात असा आता बाडवा बोर्ड लावल्यानंतर पुढचं काय दिसणार हे पुढं आलंय ना तिकडून गाडी येते का नाही त्याला दिसत नाही अजिबात नाही बरोबर आहे आणि आम्हाला बी अर्धे रोडवर गेलं तर पुढची गाडी दिसत नाही आधी का बाजार चौक एवढं म्हणणार आहे लोक आमच्या पाशी रिक्षावाल्यांपाशी तक्रार करतात आपण होर्डिंग वाले म्हणतात की आता जे होर्डिंग लावते ती समाजसेवेसाठीच का लावते ना होर्डिंग हो समाजसेवेसाठी लावतात बरोबर आहे पण वाहनांना त्रास होते ना येणाऱ्या लोक बाकी लोक वाढायला लागले ना आमच्या नावाने रिक्षावाल्यांनी सांगायला पाहिजे आता आम्ही काय सांगणार आम्ही काय सांगणार आहे असं आहे ना हा बोर्ड जर आता जरा असं असतं ना आता याच्या दुकानामुळे त्यांनी तिकडे लावलं आहे असं आता ते आता दिवे लावले ते दिवे काय उपयोगायचे दिव्याचा माझं नाव विनोद यादव माझं शाहूनगरमध्ये अजिंक्य चौकात घर आहे तिथं दरवेळेला बॅनर जे लावले जातात शाहूनगरचा मेन जो चौक आहे तिथे सगळ्या शाहूनगरचे मेन CCTV इथं बसवलेले सगळे वरून येणारे खालून जाणारे CCTV इथं बसवलेले आहे जे लोकप्रतिनिधी असतील जे ते इथं सारखे त्यांचे काहीतरी ॲडव्हर्टाईज जे प्रचाराचे बॅनर इथं बसवतात त्यामुळे CCTVची पूर्ण दाखवले जातात CCTVसाठी एवढे पैसे खर्च करून काही इथं उपयोग होतो CCTVचा जे फुटेज आहे ते अजिबात कुणालाही काही मिळत नाही माझ्या दुकानात जी चोरी झाली ती पण मला काही त्यात भेटलं नाही जे कारण त्याच्या समोर CCTVच्या पूर्ण समोर बॅनर लावलेला होता त्यामुळे काही दिसत नाही आणि या बॅनरबाजीचा त्रास पूर्ण अख्ख्या शाहूनगरला होतो हे त्या लोकप्रतिनिधी जे उमेदवार आहेत भावी उमेदवार आहेत त्यांनी कृपया करून याची काळजी घ्यावी ही विनंती धन्यवाद त्यामुळे आम्हाला धंद्यावर खूप परिणाम होतो त्यामुळे मागणी आहे बोर्ड लागला नाही नवा त्रास होता आम्हाला आणि धंद्यावर खूप परिणाम होतो